नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल पाठ क्रमांक 9 कृषी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. 1 नंबर, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे सखोल शेती. शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे प्राणी अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर. 3 नंबर, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे. 4 नंबर, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1 नंबर प्रश्न, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. उत्तर, भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक असते. पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो, यालाच जलसिंचन म्हणतात. पावसाचे पाणी विहिरी किंवा उपनलिका खोदून मिळवले जाते. काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते. विहिरींतील, हौदांतील, तळ्यांतील पाणी मोटेच्या किंवा पंपाच्या सहाय्याने शेतीस पुरवले जाते. काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो. 2 नंबर, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धती तुलनात्मक माहिती लिहा. विहिरी सिंचन, कालवे सिंचन. आता बघा, जमिनीत मुरलेले पाणी विहीर किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते. या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते. नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यांतील पाण्याचे कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते. विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते. धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो. कालवे सिंचन हा स्रोत सार्वजनिक स्वरूपाचा असतो. विहीर सिंचन ही कमी खर्चिक पद्धत आहे. कालवे सिंचन ही जास्त खर्चिक पद्धत आहे. 3 नंबर, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा. उत्तर, निर्वाह शेती व व्यापारी शेती हे शेतीचे प्रमुख 2 प्रकार आहेत. सखोल शेती, कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय. सखोल शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे दरडोई शेत जमिनीचे प्रमाण कमी असते. विकसनशील देशांत शेतीचा हा प्रकार आढळतो. सखोल शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते. या प्रकारच्या शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्यासोबतच भाजीपालाही पिकवला जातो. आहे विस्तृत शेती. मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे विस्तृत शेती होय. विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात विस्तृत शेती केली जाते. विस्तृत शेतीतील शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठी शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने केली जाते.
एक पीक पद्धत हे या शेतीची ठळक वैशिष्ट्ये आहे. यंत्रे, खते, कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च यांसाठी विस्तृत शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. आवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव, बाजारभावातील चढ उतार या विस्तृत शेतीची संबंधित समस्या आहे. 4 नंबर, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. स्वरूप, मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीतील शेतीचे क्षेत्र 40 हेक्टरपेक्षा जास्त व 200 हेक्टरपेक्षा कमी इतके असते. या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते, त्यामुळे या शेतीत यंत्राचा वापर फारसा करता येत नाही. म्हणूनच या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. उत्पादित होणारी पिके. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. शेती प्रकाराची सुरुवात व विस्तार. मळ्याच्या शेतीची सुरुवात वसाहत काळात झाली. त्याच काळात या शेतीचा विस्तार देखील झाला. ही शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधात केली जाते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. 4 उपप्रकार. मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे उपप्रकार पडतात. फलोद्यान शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते. फुल शेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. गुंतवणूक. दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, शेतीमालावरील प्रक्रिया इत्यादी बाबींमुळे मळ्याच्या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर समस्या. हवामानातील अनियमितता, मनुष्यबळाचा तुटवडा, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन समस्या या मळ्याच्या शेतीची संबंधित समस्या आहेत. 5 नंबर प्रश्न. तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे लिहा. उत्तर. आमच्या जवळच्या भागात कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मूग इत्यादी पिके होतात. काळी कसदार जमीन, उष्ण व कोरडे हवामान, मध्यम स्वरूपाचा पाऊस या सर्व कारणांमुळे आमच्या भागात ही पिके होतात. प्रश्न क्रमांक 6. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारामाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते, त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. बारामाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी. वर्षभर नियमित पाण्याचा तुटवडा उपलब्ध नसणे, उपलब्ध असणे, पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता असणे, हवामानात अनियमितता असणे,